कीटकनाशक वापर, त्याच्याने काय होईल? तर म्हटलं अत्याधुनिक तंत्रज्ञान आलंय शेतीत, ते वापर, त्याने काय होईल? पीक चांगलं येईल तुझं, त्याने काय होईल? अरे उत्पादन वाढल तुझं, त्याने काय होईल? बाजारात चांगला भाव मिळेल तुझ्या मालाला, त्याच्याने काय होईल? तुझ्याकडे खूप पैसे येतील, मग काय होईल? अरे तुला आरामात राहता येईल, मग म्हणलं आता काय करायला लागलं? पुन्हा पडला. मास्तर म्हणले गोष्टीतला शेतकरी व्हायचा नाही, आळस सोडायचा. ती गोष्ट लक्षात ठेवली. दुसरी गोष्ट एका शेतकऱ्याची दुसऱ्या शेतकऱ्याची. ब्रिटिश काळामध्ये क्रांतिकारक असल्याच्या संशयावरून एका शेतकऱ्याला पकडलं. त्याचा काही बिचाराचा संबंध नव्हता, काही नव्हता. तो पण त्या सगळ्या गर्दीबरोबर आला, संशयितांबरोबर जेलमध्ये टाकले. त्याला बरं परेशान झालाय तो. म्हणला आता पेरणी कशी करायची, नांगरट कशी व्हायची, काय. बायको तिकडं परेशान, म्हणली आता नवरा जेलमध्ये, तर कसं काय करायचं, काय करायचं. ह्यानी एक युक्ती लढवली. पोलीस दररोज विचारायचे, खरे तुम्ही कुठं काय हत्यार कुठं लपवलेत, काय झालं, असं चौकशा हे ते. यांनी नोट डाऊन केलं की त्या जेल मधला एक जण त्या जेलरचा खास माणूस आहे. मग त्यांनी एक बायकोसाठी एक चिठ्ठी लिहिली आणि त्या खास माणसाकडे दिली. त्याला माहित होतं हा जेलरकडे नेईल, जेलर वाचल. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, जे हत्यार आहेत ते मी आपल्या शेतात लपून ठेवलेत, पण नेमकी मला जागा माहित नाही, आठवण आता ते, तू काळजी घे. बाकी सगळं लिहिलं. जेलरनी वाचलं. 2-4 दिवसात शेत नांगरून झालं त्याचं. मास्तर म्हणले ह्या गोष्टीतला शेतकरी व्हा, डोकं लावा. कधी आपल्याला कळलं नाही, काही गडबड झाली तर डोकं वापरायचं, लॉजिक वापरायचं. लॉजिकली जाण्याची भानगड मी तुम्हाला पुढं सांगतो. त्याच्या अगोदर बीडला मी काही नाटकं केली, बालनाट्य केली, आणि त्यानंतर माझा प्रवास छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुना औरंगाबाद, जिथं माझा जन्म झाला. घाटी रुग्णालयात जन्मलो मी, सरकारी रुग्णालयात. संभाजीनगरला आल्यानंतर खूप नाटकं केली. आता ते 400 पथनाट्य वगैरे ते बरेचसे, त्यातले खूप किस्से आहेत. पथनाट्य करताना काय करायचं, घरनं काहीच घेऊन जायचं नाही. मला ती सवय ह्याच्यामुळं लागली कम्युनिकेशनची. घरातनं काहीच न्यायचं नाही. तिथं गावात गेलं, जिथं पथनाट्याला लाईट नसतो, स्टेज नसतं, काही तुम्हाला रंगभूषा नसते, काही नसते, काही नसते. तिथं टपरीवर जायचं, चहा पाण्याच्या तिथं माणसं उभे असले की मामा टोपी द्या ना, 2 मिनिटं नाटक करतो, देतो वापस. मफलर द्या ना, काठी द्या ना, असे सगळे त्यांच्याकडे साहित्य मागून घ्यायचं. त्याच्यामुळे त्या कम्युनिकेशनची सवय लागली. पण नाटक शिकणं हाच आमच्यासाठी मोठा एक डाव होता. कारण आता शहरांमधल्या मुलांना किंवा अलीकडच्या काळामध्ये सगळीकडे मोठी मोठी नाट्यगृह झाली, त्यामुळे तालमी चांगल्या करता येतात, लाईट चांगलं. आमच्या काळात तसले काही भानगड नाही. मग तालमी करायच्या कुठं, तर मी सायन्स कॉलेजला शिकत होतो. मग तिथं सायन्स कॉलेजला आमचा एक शेख नावाचा वॉचमन होता, अजूनही मित्र, आता रिटायर झाला तो. बरं, नाटकात कोण एकांकी, मी आणि मंगेश देसाई. मग आम्ही त्या शेखेला सांगायचो, एक बिडीचा कट्टा द्यायचा, 1 क्वार्टर द्यायची, आम्हाला दे यार रात्री तालमीला जागा. ते म्हणायचं करो आता दे. एकट्या कॉलेजमध्ये तो एकटाच भूतासारखा असायचं, त्याला बरं वाटायचं, कंपनी पण आहे आणि सोय पण झाली सगळी. मग ते डेस्क हलवायचे, तिथल्या तिथं तालीम करायची. मग तो म्हणायचं तालीम झाल्यानंतर डेस्क व्यवस्थित लावून ठेवतो, बाकी काही माझं म्हणणं नाही. मग तिथे तसं करायचं. पण स्टेजवर नेहमी गोंधळ व्हायचे, कारण तालमीची जागा छोटी असायची आणि स्टेज नेहमी मोठं असायचं. त्यामुळे नेहमी स्पॉट चुकणे, म्हणजे हा स्पॉट आपल्यावरच आला अशी काही भानगड नाही. आपण कुठेतरी तिसरीकडेच उभे आहेत, मग डायलॉग बोलता बोलता जायचं त्या स्पॉट खाली, असे सगळे उद्योग. आम्ही एक अंधारे यात्री नावाची एकांकिका केली, ज्याला 14 बक्षिसं मिळाली. कारण 2 जण एकांकिका करत असताना आमच्यावर आरोप झाला, तुम्ही फक्त दोघांचंच बोलण्याचीच एकांकिका करता, अभिनयाचं बक्षीस मिळवता. नाटकासाठी इतरही गोष्टी असतात, लाईट असतात, म्युझिक असतं, सेट असतो, असं काहीतरी तुम्ही मांडायला पाहिजे हे ते.
मग ठरवलं की चला आपण एक सेट आणि चांगली अशी भारदस्त एकांकिका करू, म्हणून अंधार यात्री. अंधार यात्री ही मसणजोगी आपला एक समाज असतो त्यांच्यावरची एकांकिका. एका बापाचं आणि एका पोराचं भांडण. बापालाच असं म्हणणं असतं की आपली ही परंपरा आहे, वहिवाटीने आलेली आहे, तू हेच काम करायला पाहिजे. प्रेत जाळल्यानंतर लोकांनी दिलेले जे 4 पैसे आहेत त्याच्यावर गुजराण करायचे, त्यांनी दिलेलं अन्न आहे त्याच्यावर गुजराण करायचे. पण मुलाला मात्र ते करायचं नाहीये, त्याला शहरात जाऊन शिकायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे सांगितलं. ह्या ध्येयानं विचारानं प्रेरित झालेला तो तरुण शहरात जातो, शिकतो, हॉटेलमध्ये काम करून त्याला नोकरी मिळते छोटी, आणि ती आनंदाची बातमी द्यायला तो बापाकडे येतो स्मशानात. त्यावेळी बाप मेलेला आहे. अशी ती एकांकिका अशा आशयाची. तर आता आमच्यात एक अलिखित नियम असा होता की मंगेशने मेन रोल करायचा, मी सेकंड लीड करायचा आणि मी डिरेक्ट करायचे. तर मी असं ठरवलं होतं की यावेळेस लाईट, म्युझिक, सेट सगळा दणका करायचा. आणि शेवटी बापाची चिता पेटवतो त्यावेळी मला ती खरी पेटवायची होती. म्हणलं प्रेक्षकांना असं जबरदस्त वाटलं पाहिजे, लोक पुन्हा म्हणलेच नाही पाहिजे अबाबा काय तुम्ही सेट बीट सगळंच वापरता, असं आपलं कौतुक झालं पाहिजे. चिता रचली होती. त्याच्या मागे एक जण बसवला होता. आता जनरली आपल्याकडे एकांकिका हे ग्रुप असले की काही आपले मित्र असतात, ते गुंड असतात, असे असतात, काय रे अशा याच्यावरले. ते आमच्या त्याच्यातला एक जण बसवला होता. त्याला म्हणलं एकांकिकेत करायचं, हो मग आपल्याला चालेल ना. म्हणलं डायलॉग नाहीये, चालेल म्हणलं. म्हणलं एकच काम आहे, त्या चितेच्या मागं लपून बसायचं. आणि त्याला रॉकेलच्या बोळ्याचा स्टँड दिला होता. आणि मंगेशने यायचं, बापाचा मृतदेह बघून त्यांनी ती चिता पेटवायची आणि ते रॉकेलच्या बोळ्याला काडी लावली की तो सगळा स्टँड असा पेटत जाणार. रंगमंचावर सगळा अंधार आणि त्या चितेच्या प्रकाशात त्यांनी ती सगळी सोलोलोकी म्हणायची. आमच्याकडे सोलोलोकी म्हणतात, दीर्घ पल्ल्याची वाक्य असले की ती म्हणायची. आणि विंगेत एक फुटलाईट लावला होता, त्यातनं लाईट येणार आणि तो प्रकाशाच्या वाटेवर चालला. असं दिग्दर्शकाचं खूप मोठं स्वप्न आणि ते सगळं मी रचून ऐन प्रयोगात मला चिता पेटली नाही हे कळलं. त्या मागच्या मुलांनी शिवी दिली म्हणून यायला म्हणला, मला मान हलवायची सोय नाही कारण मी मेलेला आहे. मंगेशचे डायरेक्ट डायलॉग सुरू झाले होते. हळूच मी डोळे किलकिले करून बघितलं, लाईट चालू आहे. म्हणला दिग्दर्शक थिजला. मी मेलो होतो तरी मेल्याहून मेल्यासारखं वाटलं मला. अरे म्हणलं काय भानगड ही. सोलोलोकी झाली, प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला, टाळ्या आल्या, पडदा पडला आणि चितेवरनं ताडकन उठून मी मंग्याला, अरे काय रे म्हणलं, एक काडी पेटवायला. त्यांनी त्या रॉकेलच्या बोळ्याचा स्टँड टाकला होता त्या मित्रांनी, तो चिडून गेला होता. म्हणलं एक तुला काडी पेटवायची होती काय यार म्हणलं ह्याला. अरे म्हणला माचीस मधनं काडी काढली, पेटवली अशी, तो म्हणला गुल तुटलं उडालं म्हणला, बाहेर पडलं. एकच काडी होती म्हणला माझी. आता म्हणला गुल शोधू का डायलॉग बोलू म्हणला. तेव्हापासनं बिड्या सिगरेटी ओढणारे मित्र बॅकस्टेजला आणायचे नाहीत हा नियम. कारण आम्ही नवी आणली होती माचीस, पण एखादं होतं त्याने बघितली नवी, त्याची जुनी आपली ठेवली, नवी घेऊन. ज्या नाटकामुळे आम्हाला मुंबईत प्रसिद्धी मिळाली ते देता आधार का करू अंधार नाटक. त्या नाटकाचा ते एक प्रसंग असा की त्यामध्ये मी मांजर सुंबेकर नावाचे पात्र केलं होतं आणि मंगेशनी भगवान श्रीकृष्णाचं पात्र केलं होतं. मांजर सुंबेकर एकटा स्टेजवर बोलत असतो सुरुवातीला. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून रणसम्राट नाट्य मंडळ मांजर सुंबा जिल्हा बीड सहर्ष सादर करीत आहे एकांकिका देता आधार का करू अंधार.
वग सम्राट शाहीर रामभाऊ लोखंडे यांच्या सळसळत्या लेखणीतून पाझरलेलं वग नाट्य याल तर हसाल न याल तर फसाल. रंगमंचावर प्रत्यक्ष जाळ पाहायला विसरू नका. सगळं बोलत 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 एका टप्प्यावर ब्लँक होतो. मी त्याला काही आठवतच नाही. आणि मग तो रसिकांना म्हणतो की जत्रेत पाकिट मारल्या गेलेल्या माणसासारखी परिस्थिती झाली म्हणतो माझी. मग तो लोकांना सांगतो माझी टीम गेली फर्स्ट क्लासच्या डब्यात बसून, मी एकटाच राहिलो, म्हणलं आपण सादर करू असं. आणि त्याला अचानक व्यंगेत कृष्ण दिसतो आणि तो म्हणतो आज मला पटलं, भगवान श्रीकृष्ण वस्त्रहरणात नुसते लुगडेच नाही तर धोत्रे पुरविते. कृष्णाची एंट्री. आणि त्या काळात महाभारत ही सिरियल फेमस होती. मग ते आपलं आलं की महाभारत आणि मग त्या म्युझिकवर पण माझे काही वाक्य होती. काय रे दिसला कृष्ण की वाजव महाभारत, दिसला कृष्ण की वाजव महाभारत. म्युझिक द्यायला तरी काय बुद्धी लागते आपल्याकडे. श्रुती सडोलीकर आहेत, किशोरी आमोणकर आहेत, शोभा गुरटू आहेत. कुणालाही जाऊ सांगायचं बाई मांजर सुंब्याची एकांकिका आडली 2-4 आला फानता का, काय बाई नाही म्हणतील होय. अशा पद्धतीचे त्याचे. तर त्या स्पर्धेमध्ये श्रीकृष्णाची एंट्री झाली, म्युझिकच वाजलं नाही. आता बोलायचं काय, कारण त्याच्यावरच बोलायचं होतं म्युझिकवर. बरं भगवान श्रीकृष्ण परेशान. मंगेश गोवर्धन एका करंगळीवर दुसऱ्या करंगळीवर. आणि बरं एकांकिका पाडायला बसलेले काही जण असतात. हे विसरला का, गर्दीमध्ये आपल्याकडे हमखास सापडते ते. मला आता ही गडबड झाली. मग मंगेशला हळूच मी फोन केली बाजूला ना, विंगेत आमचा म्युझिकवाला बसला होता. मग त्याला मी प्रेक्षकांना कळणार नाही अशा बेतानं आवाज वाढवा अशी खूण केली. त्यांनी लगेच आवाज वाढून म्युझिक नाहीच. आता हुई सुरू व्हायच्या आधी मी म्हणलं वाजवणार होतास ना महाभारतचं म्युझिक, पाहिली मी कॅसेट तिथं. आणि मग मी कंटिन्यू केलं. एकांकिका झाली. म्युझिकवाल्याला म्हणणार काय म्हणलं तुझं यार 4 क्यू आहे ते म्युझिकचे आणि तू यार म्हण. तू म्हणलं दिलं ना म्युझिक, तू आवाज मोठा कर म्हणला, मी मोठाही केला म्हणलं, मी तुला दाखवलं ना म्हणलं. आणि म्हणलं ऐकू नाही ना आलं. तर गडबड अशी झाली होती, हेडफोनची पिन टेप मध्ये, हेडफोन त्याच्या कानाला. त्यामुळे हळूही महाभारत त्यालाच ऐकू आलं, जोरातही महाभारत. ही आमच्या एकांकिका शिक्षणाची धडपड. ही धडपड करत 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 पुढे आम्ही आपलं. आणि ह्या पथनाट्यांनी सगळ्यात महत्वाचं काय दिलं, आज मी जे काही कलावंत म्हणून नाव कमवलेलं आहे ते सगळं त्या पथनाट्याचं श्रेय असं मी मानतो. ती शिदोरी मी पुरवून खातोय हे मला महत्वाचं वाटतं. कारण पथनाट्यामध्ये तुमच्याकडे कुठलीही उपलब्धी नसताना फक्त आवाज द्यायचा. आणि त्या पथनाट्यांमध्ये मग इम्प्रोव्हायझेशन्स आम्ही खूप वेगवेगळे करायला लागलो. इम्प्रोव्हायझेशनची सवय लागली ती त्या पथनाट्यांमुळे. आता तुम्ही बऱ्याच सिनेमांमध्ये तुम्ही पाहाल की इम्प्रोव्हाइज्ड सीन असं. माझ्या सीन बद्दल तुम्हाला अशी शंका येत असेल की हे वाक्य लिहिलेलं आहे का नाही लेखकाने, असं बऱ्याच ठिकाणी. आता मी गुलदस्ता नावाचं एक पोस्टर मी पाहिलं, मी जितेंद्र जोशी होता माझ्याबरोबर त्यामध्ये. आणि आमचा एक सीन होता की जितेंद्र माझ्याशी बोलत असतो, मी मोबाईलवर बोलत असतो आणि हिरोईन गच्चीवर उभी असते. आणि मी जित्याला असं दाखवत असतो की जणू मी तिच्याशी बोलतोय. अगं किती बोलायला लागलीस ग, सारखं बोलू नको, सारखी मुखी मागत जाऊ नको ग, लग्नाआधीच वोट कोरडे करशील माझ्या, असं वगैरे. आणि जित्या थक्क होऊन बघत असतो. आणि मग तिच्या बंगल्याजवळ आम्ही हे सगळं चाललेलं असतं. उगाच मी तिची ओळख आहे ती प्रेमात आहे, खरं तर तिची माझी ओळखही नसते. मग ती ओळख आहे असं दाखवायसाठी त्या गेटच्या जवळ जाऊन मी असं उभं राहून असाच प्रसंग होता. आणि मग तिथून बोलत बोलत कॅमेरा ट्रॉली ते सगळं तिथपर्यंत आलं. आणि मी त्या गेट जवळ आलो, गेटवर हात ठेवला तर कुणीतरी कडीच नव्हती लावली, तर ते धाडकन उघडून मी पडलोच खाली. बरं आता पडलो तर सीन कट होण्याची शक्यता असते ना, एवढा मोठा सीन परत करायचं म्हणजे पुन्हा ते सगळं आलं. पण आमचा कॅमेरामन हुशार होता, त्याची आणि माझी खूप मैत्री असल्यामुळे त्याला माहिती, त्याने कॅमेरा चालूच ठेवला होता. तर मी खाली पडलो आणि उठलो आणि म्हणलं जित्या, माणसं प्रेमात पहिल्यांदा पडतच असतात.
इम्प्रुव्हायझेशन आणि त्या ठिकाणचं. मी एंट्री त्या सिनेमातली अशी घेतली होती की तो द्राक्ष बागायतदार आहे आणि मी पहिल्या सीनला असा बाहेर आलो आणि काळा गॉगल लावून आलो होतो आणि द्राक्षाच्या बागेत मी येतो, द्राक्षाचे घोस लटकत असतात आणि मी म्हणतो हा अरे हे कालपर्यंत द्राक्ष होते, आज मनुके कस काय झाले? तो एक जण म्हणतो साहेब तुम्ही गॉगल लावले. अरे आहे द्राक्ष आहे द्राक्ष. इम्प्रोव्हायझेशनची सवय. मग त्या आबुराव बाबुराव ह्या कथानकाला म्हणजे लोककला. मला नेहमी श्रेष्ठ कलावंत कोण वाटतात? तो लोकनाट्यातले कलावंत. हे मी अत्यंत प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो. त्याचं कारण असं की त्यांच्याकडे लिखित संहिता नसते, ते सगळं इम्प्रोव्हाइज करतात. म्हणजे स्टेजवर जाता जाता विषय ठरवतात, आज लोडशेडिंगवर बोलू, आणि त्याच्यावर ते कितीतरी वेळ बोलत राहतात आणि ती इतकं गमतीचा भाग असतो. मग ते इम्प्रोव्हायझेशन आबुराव बाबुरावच्या मध्ये वेगवेगळे. म्हणजे आता आबुराव आणि बाबुराव अशा बऱ्याच ठिकाणी मी ते स्किट करत असतो. त्यामध्ये मग तो आबुराव म्हणतो मला की बाबुराव आमचा आजा म्हणजे कसला जबरदस्त माणूस, एकदम जबरदस्त. ढगातनं विमान चालू येतो. मी म्हणतो ढगातनं? शब्दशः अर्थ घेऊ नका, तेच दोन बोट खाल्लं. मग मी म्हणतो हे तर काय नाही, माझा आजा नाकाने जेवतो. काही नाकाने कस काय? शब्दशः घेऊ नका, दोन बोट खाल्लं. तो म्हणतो माझा आजा इतका उंच आणि धिप्पाड माणूस, एका बोटाने पंखा थांबितो. मी म्हणतो माझा आजाही उंच आणि धिप्पाड आहे, पण असले पांचट धंदे करीत नाही. तो म्हणतो माझ्या आज्याला शिकारीचा कसला नाद. मग तो शिकारीचा प्रसंग सांगतो. माझा आजा एक दिवस शिकारीला गेला आणि रात्रीच्या अंधारामध्ये असा तो बघत होता, त्याला अचानक दोन डोळे चमकताना दिसले आणि साधे सुधे डोळे नाही, वाघाचे डोळे. मग मी म्हणतो तुझा आजा घाबरला असेल. नाही नाही, आजा माझा एकदम जबरदस्त माणूस. त्यांनी बंदूक काढली, वाघावर नेम धरला आणि बटन दाबलं आणि त्याच्या लक्षात आलं बंदुकीत गोळीच नाही. मग त्याने हळूच कमरेचा पट्टा चाचपला, त्याच्यामध्ये 2 गोळ्या होत्या. त्यांनी पटकन 2 गोळ्या काढल्या, वाघाला दाखवल्या, वाघ फरार. मी म्हणतो बाबुराव म्हणतो माझा आजा शिकारी, 1 नंबर शिकारी, पण तो फक्त अमावस्येच्या रात्री शिकार करायचा. एक दिवस अमावस्येच्या रात्री तो जंगलात गेला, किर अंधार, डोळ्यात बोट घातलं तरी काही दिसणार नाही. अचानक त्याला समोर 2 डोळे चमकताना दिसतात. ढाण्या वाघ समोर उभा. मग तुझा आजा घाबरला असेल? अजिबात नाही. तो वाघाकडे बघतोय, वाघ आज्याकडे बघतोय, दोघं एकमेकांकडे बघतायत. अचानक आज्यानं बंदूक वाघावर ताणली आणि त्याच्या लक्षात आला आपल्या हातात बंदूकच नाही. मग वाघाने खाल्ला असेल तुझ्या? अजिबात नाही. आजा डगमगला नाही. त्याने कमरेच्या पट्ट्याला हात घातला, त्याच्या लक्षात आलं कमरेला गोळ्याचा पट्टाच नाही. मग घाबरला नाही आजा. त्याने पटकन खिशात हात घातला, बंदुकीचं लायसन होतं, त्यांनी लायसन काढलं, वाघाला दाखवलं. बाबुराव म्हणतो मी नवीन एक विमा कंपनी काढली, जबरदस्त विमा कंपनी. आमच्या कंपनीचं वैशिष्ट्य असं की आमचं गिराईक मेलं की आम्ही हातात चेक देतो, गिराईक मेलं की हातात चेक देतो. मग त्यावर बाबुराव म्हणतो मग आमची विमा कंपनी, आमची तर इतकी जबरदस्त कंपनी आहे, आमचं ऑफिस 5व्या मजल्यावर आहे. एकदा आमचं गिराईक 10व्या मजल्यावरून पडलं तर 5व्या मजल्यावर चेक दिला आम्ही त्याला. इम्प्रोव्हायझेशन कसंही करता येतं. अतिशयोक्तीचा विनोद मनसोक्त हसवतो लोकांना. मग त्यातला आबुराव म्हणतो की आमच्या आज्याने इतकं मोठं घर बांधलं गावाकडे, इतकं मोठं घर बांधलं की त्यामध्ये रेल्वे सुद्धा कोंडून ठेवता येते. मग बाबुराव म्हणतो माझ्या आज्याने मोठं घर बांधलं, इतकं मोठं घर बांधलं की समोरच्या दरवाजातनं वासरू सोडलं की गाय होऊनच बाहेर येतं.
विनोद तुम्हाला कशा पद्धतीनं करायचा आहे, कसा आहे, हे मला पथनाट्यांनी शिकवलं. मग तो अतिशयोक्तीतला विनोद असेल, तो उपरोधातला विनोद असेल. अतिशयोक्तीतल्या विनोदामध्ये जास्त प्रेक्षकांना अनपेक्षित हसू येतं. म्हणजे एक विनोद सांगायचा म्हणजे एक माणूस होता आणि तो रांगेत उभा होता बसच्या, आणि दुसरा एक माणूस सारखा टक लावून त्याच्याकडे बघत होता. तर हा एकदम चिडला त्याच्यावर, हा कशामुळे आपल्याकडे बघतोय बा. मग एका टप्प्यावर त्याने विचारलं, काय बघतोयस तू? तो म्हणला, तुमचा ना उजवा डोळा डाव्या डोळ्यापेक्षा थोडासा बारीक आहे हो. त्या माणसाचं रहस्य चार चौकात फुटल्यासारखं त्याला वाटतं. त्याला राग येतो. तो म्हणतो, हो माझा डावा डोळा खोटा आहे, खरा नाहीये, खोटा लावलाय मी तो. आणि तेवढ्यात एक डबल डेकर बस येते. आता आपलं रहस्य उघडलंच आहे म्हणून तो माणूस पटकन डोळा काढतो असा टनकन वर टाकतो, पुन्हा कॅश घेतो, पुन्हा लावतो. तो दुसरा माणूस म्हणतो, अरे बाप हे काय तुम्ही डोळा काढून एकदम वरच? काही नाही म्हणला, मी डबल डेकर बस मध्ये बघत होतो वर सीट रिकामी आहे काय. इम्प्रोव्हायझेशन तुम्हाला शिकवतो मी. हे नाटक करता करता बऱ्याच स्पर्धांमधनं भाग घ्यायचो. जसं मगाशी सांगितलं की माझ्याकडे 30-100 सर्टिफिकेट होती, विनोद, एकांकिका, अभिनयाची वगैरे. विनोद सांगा स्पर्धेमध्ये मी एकदा 5वी मध्ये विनोद सांगितला होता. आणि त्यावेळी त्याला गुरुजींनी एक दिवस वर्गामध्ये सांगितलं की चमत्कार या विषयावर निबंध लिहून आणा. तर मग दुसऱ्या दिवशी मुलं आली. मग गुरुजी म्हणाले, बंडू तू चमत्कार या विषयावर लिहिलेस का? हो गुरुजी लिहिले. काय लिहिलंयस वाच. बंडू रेल्वे रुळावर उभा होता, मागून रेल्वे आली, रेल्वेनं कूक केलं, बंडू बाजूला झाला, रेल्वे पुढे गेली. अरे नालायका, ह्यात काय चमत्कार आहे? नीट चमत्कार लिहून आण. दुसऱ्या दिवशी बंडूने आणलं. बंडू रेल्वे रुळावर उभा होता, मागून रेल्वे आली, बंडूनं कूक केलं, रेल्वे बाजूला झाली, बंडू पुढे गेला. गुरुजी म्हणले, का ह्याच्यात काय जास्त चमत्कार, उद्या नीट लिहून आण. तर तिसऱ्या दिवशी बंडू रेल्वे रुळावर उभा होता, मागून रेल्वे आली, दोघांनी कूक केलं, रूळ बाजूला झाले, दोघं पुढे गेले. अतिशयोक्ती वाढत वाढत जेव्हा आपण नेतो त्यावेळी त्यातला विनोद जो असतो तो रसिकांना निश्चितपणे भावतो असं मला वाटतं. मग त्यामधनं विविध कवितांची विडंबनं, विविध नवकविता करणं, असेही प्रकार आम्ही त्या काळात करायचो. मग एक कविता, खुर्ची म्हणाली टेबलाला, खुर्ची म्हणाली टेबलाला, चल आपण लग्न करू. खुर्ची म्हणाली टेबलाला, चल आपण लग्न करू. टेबल म्हणाला खुर्चीला, आपण लग्न करू, पण लग्नानंतर तुझ्यावर कोणी बसलं तर मी काय करू. अगदी मी अलीकडे ऐकलेलं एक नवरा बायकोचं पण कविता, मला ते आवडलं. पती म्हणतो, पुन्हा जावे शाळेत पुन्हा ती दिसावी, पुन्हा जावे शाळेत पुन्हा ती दिसावी, शिकायचे असे नाका लसावी मसावी. त्यावर बायको म्हणते, बनून आता गोसावी आहे ती सोसावी. सकाळी लवकर उठून भांडी घासावी, जमलं तर फरशी पण पुसावी. आणि विनोद, मला असं नेहमी वाटतं की विनोदी नट, विनोद हा काही कोणाची मक्तेदारी नसतो. विनोद हा शैलीबद्ध असतो. विनोदाचं एक टायमिंग असतं. काही काही विनोदी नट असे असतात ज्यांचं टायमिंग परफेक्ट असतं. म्हणजे विनोद जरी फार बरा नसला तरी सुद्धा त्यांच्या टायमिंगमुळे आपल्याला हसू येतच असतं. आणि विनोद ही मक्तेदारी नाही. त्याचं मी एक तात्पर्य कथा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला माकडाची आणि टोपीवाल्याची गोष्ट माहिती आहे की नाही? माहिती आहे की नाही? त्याचा पार्ट 2 आहे, तो माहिती आहे का? हा. मग त्यात काय झालं की टोपीवाला म्हातारा झाला आणि त्यांनी नातू बिझनेस मध्ये आणला. आणि तो त्या नातवाला म्हणाला, हे बघ, टोप्या घेऊन बाजारात विकायला जाशील, मध्ये जंगल लागतं, दुपारी जेवशील, आपली खानदानी सवय जेवल्यानंतर झोपायची, माकडं टोप्या नेतील, पण बाळा घाबरायचं नाही, झोपेतनं उठलास की तोंड स्वच्छ धु, नंतर त्या माकडांना वाकडं दाखवते, तुला वाकडं दाखवतील, त्यांना दगड फेकून मारते, तुला फळं फेकून मारतील. आता तू झोपेतनं उठला असशील, फळं खायची आणि शेवटी टोपी टाकायची, ते टोप्या टाकतील, त्या गोळा करायच्या आणि विकून यायच्या.
तो म्हणला थँक्यू ग्रँडपा, तुम्ही ट्रेड सिक्रेटच सांगितलं म्हणला बिझनेस. नातू गेला जंगलात, जेवला आणि जास्तच झोपला. उठून बघितलं तर माकडांनी टोप्या नेल्या होत्या. मग त्याने मस्त तोंडबिंड धुतलं, मग त्यांना वाकडं दाखवलं, माकडांनी वाकडं दाखवलं. त्यांनी दगड फेकून मारले, त्यांनी फळं फेकून मारले आणि फळं बिळं खाल्ले. शेवटी यांनी टोपी काढून टाकली आणि कुणीच टोपी नाही टाकली. हा म्हणलं ही काय भानगड आहे. आपली ऍक्शन त्यांना नीट कळली नाही बहुतेक. पुन्हा टोपी घातली, झाडाच्या जवळ गेला आणि त्यांना दिसेल, त्यांच्या जवळ अगदी दिसेल अशी टोपी काढून टाकली, कुणीच टोपी नाही टाकली. एक जाड माकड खाली आलं, त्याला एक थोबाडीत दिली आणि म्हणलं तुला एकट्यालाच आजोबा आहेत का रे? विनोद ही कुणाची मक्तेदारी नाही. ज्याला तो चांगल्या पद्धतीनं सांगता येतो तो खरा विनोद आहे. काही काही जणांना चांगला विनोदही वाटोळं करूनच सांगता येतो, तो नीट सांगताच येत नाही, अशी पण मंडळी असतात. बरं, दररोज आपल्या दैनंदिन जीवनात घडणारे इतके विनोद, आता जसं पाटील ताई म्हणाले तसं आपण एरवी बोलतानाही चिडचिड कशाला करायची ऑफिसमध्ये, आपण आपलं विनोदी पद्धतीनं जर कारभार केला तर सगळेजण आनंदात राहतात. खरं आहे तुमचं. एक दिवस एका सिग्नलवर एका पोलिसाने एकाला सिग्नल तोडला म्हणून अडवलं. बाईक आला होता, तो म्हणला काय झालं साहेब, सिग्नल तोडला तुम्ही? कुठे म्हणलं सिग्नल? तो काय वर बघ. त्यांनी वर बघितलं, म्हणलं साहेब आणखी थोडा वर लावायचं, विमानं थांबले असते. दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही एकमेकांशी बोलताना जर विनोदी पद्धतीनं जर बोललात तर त्यातून एक सकारात्मक असं ऊर्जा निर्माण होते आणि त्यातून कामही चांगलं होतं. आणि बऱ्याचदा काय होतं, आपल्या शब्दांचे घोळ होतात, शाब्दिक विनोद फार घडतात. आणि आपली मराठी भाषा तर अशी आहे की वळवावी तशी वळते. तुम्ही नीट बघा. म्हणजे एक मित्र एका मैत्रिणीला खूप वर्षांनी भेटला बाजारामध्ये आणि मैत्रिणीला खूप आनंद झाला. अरे म्हणले आपण एका शाळेत शिकलो आणि तू किती वर्षांनी भेटतोयस असं वगैरे, चल घरी जाऊया. मग ती त्याला घरी घेऊन गेली आणि ती म्हणाली बरं इतक्या वर्षांनी भेटलायस, बरं आता तुला काय करू खायला वगैरे? तो म्हणला मला काही नको, म्हणला माझा आज उपवास आहे. ती म्हणाली निदान किस तरी घे. आपल्याकडे उपासाला रताळ्याचा बटाट्याचा किस दे, फक्त शब्द म्हणले किस तरी घे. तो म्हणला नाही म्हणजे मग ते आईला सांगायला लागले, आई हा बघ इतक्या वर्षांनी भेटलाय आणि त्याचा उपवास आहे. अगं हो, मग तुला मी त्याला म्हणते किस घे तर तो नाही म्हणतोय. अगं असं काय, मी तुला शिकवलंय ना, दे त्याला किस. तुला नाही जमलं तर मी करीन मदत. शब्द केवळ आपण जर एक काढला तर विनोद कसा तयार होतो. पण आपली भाषा ही श्रेष्ठ आहे, समृद्ध आहे. मला बऱ्याचदा असं म्हणतात की तुमची भाषा तुम्ही बदलली नाही, पण मी असं म्हणतो की आपली भाषा आणि परंपरा हा आपला अभिमान असला पाहिजे. म्हणजे एका गावामध्ये एक सामाजिक कार्य करणारा माणूस होता, सामाजिक कार्यकर्ता. आणि एक दिवस त्या गावात कार्यक्रम ठरला आणि लोक म्हणाले अण्णा तुम्ही अध्यक्ष व्हा म्हणले कार्यक्रमाचे. अण्णा म्हणले नाही नाही मला कशाला. नाही नाही म्हणले तुम्ही सिनियर मोस्ट पर्सन आहेत, तुम्ही गावात लोकांची कामधाम करता, तुम्ही व्हा अध्यक्ष. अण्णा म्हणले बरं, पण फक्त कपडे चांगले घाला गाड्या. ते म्हणले कपड्यात काय? नाही म्हणले हे तुम्ही धोतर, 3 गुंडीचा शर्ट, गमछा, गांधी टोपी, कसं जुने कपडे घालू नका, अलीकडे नवीन फॅशन आली, शर्ट पॅन्ट घालायचे, अध्यक्ष कसा टेचाच दिसला पाहिजे. बरं म्हणले. बाजारात गेले, शर्ट पॅन्ट घेऊन आले. घरी आलेली पॅन्ट घातली तर लक्षात आली ती थोडी लांब झाली. मग बायको चुलीवर स्वयंपाक करत होती. बायकोला म्हणले मंडळी संध्याकाळी कार्यक्रम आहे, आम्ही अध्यक्ष आहे, ती पॅन्ट जरा लांब झाली तर विधभर कापून टीप मारून ठेवून द्या. बायको म्हणली तुम्ही गावभर लष्कराच्या भाकऱ्या भाजीत हिंडता, मला कशाला काम सांगत बसता? जा तुमच्या आईला सांगा, मला टोचून बोलण्याशिवाय काय काम असतं त्यांना दिवसभर. बरं म्हणले. आईकडे गेले. म्हणले मातोश्री संध्याकाळी कार्यक्रम आहे, पॅन्ट लांब झाली. ती म्हणली बाबा आज एकादश आहे, तुला बायको करून दिली लेख आहे, जा सांग कोणाला तरी.
बरं म्हणले, लेकीकडे गेली, लेकीला सांगितलं. ती म्हणली पप्पा आमचा रीतीवाला नवऱ्यावर डान्स आहे आल्या. बरं म्हणले, कंटाळले, कपडे गुंडाळले, अलमारीत टाकले, गेले गावात कामं करायला. तासाभराने बायकोचं स्वयंपाक पाणी उरकलं होतं, निवांत होती. तिला वाटलं बाया नवरा आज अध्यक्ष आहे. तिने कपाट उघडलं, पॅन्ट काढली, विधभर कापली, टीप मारून ठेवून दिली, शेजारणीकडे गप्पा मारायला गेली. अर्ध्या घंट्याने म्हातारी आली. बाया कवर ह्याला पुरायची आई. तिने विधीपेक्षा जास्त कापली, टीप मारून ठेवून दिली, झोपायला गेली. कार्यक्रमाच्या अगोदर लेक आली, पप्पांचं असंच असतं, आम्हाला गडबडीत तिने विधभर कापली, टीप मारून ठेवून दिली. संध्याकाळी बरमुडा घालून उभे होते कार्यक्रम. तर आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा बरमुडा होण्या अगोदर तिचं जतन करणं हे आपलं काम. आपल्या भाषेचं महत्व आणि मोल आपल्याला कळलंच पाहिजे. तुम्ही बघा, आपल्याकडे एखाद्या गोष्टीला किती शब्द असतात. मिठी हा किती मस्त शब्द आहे. मिठी, मिठी, आलिंगन, बाहुपाश, करकमलपाश असे शब्द वापरले की अंगावर रोमांच उठतात. आणि ह्यालाच इंग्रजीत काय शब्द आहे? हग. तो तिला भेटला आणि हगला. भाषिक सौंदर्य आपण आपलं जपलं पाहिजे. आपल्या आपल्या भाषेचा, आपल्या माणसांचा आपल्याला अभिमान वाटत राहायला पाहिजे. त्यासाठी पर्यायी शब्द आपण शोधत राहायला पाहिजे. मुळात आपल्याकडे जी मुळाक्षरं आहेत ती 52 आहेत, इंग्रजीत 26च आहेत. त्याच्यामुळे त्यांना नाईट आणि नाईट, KNIGST पण नाईट आहे आणि NIGST पण नाईटच आहे. पण आपल्याकडे तसली भानगड नाही. एक शब्द वापरच्या 4-5 त्याला समानार्थी शब्द आहेच आहेत. म्हणून आपल्या भाषेवरती आपलं प्रेम आहे. आणि आज भाषा संवर्धनानिमित्त तुम्ही ही व्याख्यान मला ठेवलेली आहे. जे जे वक्ते येतील ते त्यावर बोलतील. पण मला असं वाटतं की आपण आपल्या भाषेवर प्रेम केलं पाहिजे. मुळात ती समजून घेतली पाहिजे. एखादी गोष्ट समजून घेतली की मग आपलं त्यावर प्रेम बसणं हे फार स्वाभाविक होतं. विनोदाच्या बाबतीत मी पुन्हा म्हटलं की चतुराईचे विनोद असतात, अक्कल हुशारीचे विनोदाचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही उपरोधिक आहेत, काही उपहासात्मक विनोद असतो, काही शाब्दिक विनोद असतो, काही अंगिक विनोद असतो, काही म्हणतो विनोद आपण त्याला. तर एक इंटेलेक्च्युअल विनोद असतो. म्हणजे एकदा त्याचा एक उदाहरण तुम्हाला सांगतो की एकदा एका मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असं झालं की 4 मित्र होते आणि ते परीक्षेला एका दिवशी गैरहजर राहिले. कारण त्यांनी आदल्या दिवशी पार्टी केली आणि सकाळी जे उशिरा उठले आणि पेपरला जायला उशीर झाला. त्यांना लक्षात आलं, आपली बोंब झाली. म्हणले आपण 4 जण आहेत, आपण जरा प्रिन्सिपलला रिक्वेस्ट करू. प्रिन्सिपलकडे गेले, डोळ्यात पाणी आणून म्हणले सर काल काय झालं. म्हणलं याच्या बहिणीचं लग्न होतं, आम्ही त्या लग्नासाठी गेलो होतो, पण येताना काय झालं, आमच्या गाडीचा टायर आडवाटेतच फुटला, त्यामुळे आम्हाला वेळेवर पोहोचता आलं नाही. सर आमची परीक्षा, आम्हाला तेवढा एक पेपर देऊ द्या, नाही तर फार नुकसान होईल आमचं. प्रिन्सिपल बघत होते चौघांकडे. बरं म्हणले उद्या आपण परीक्षा घेऊ तुमची चौघांची, सकाळी या 10 वाजता. बरं म्हणले, हे खुश झाले. म्हणले चला सुटलो आपण. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता हे आले. प्रिन्सिपलनी प्रत्येकाला वेगवेगळ्या वर्गात बसवलं आणि प्रश्नपत्रिका म्हणून एकच प्रश्न दिला, गाडीचा कोणता टायर फुटला. विनोद, एखादा विनोद असा असतो की तुम्हाला तो व्यवस्थित नेत. आता आपल्याकडे काय म्हणूया, द्वयार्थी विनोदांची पण खूप मोठी परंपरा आहे. पण ते द्वयार्थी विनोद आपण जसे समजू तशा पद्धतीचं असतं. असं बऱ्याच त्या विषयावर डिबेट होण्यासारखं बरंच आहे. पण ते आपल्याला हसवतात एवढं खरं. म्हणजे अगदी एक मी तुम्हाला विनोद सांगतो, त्याने तुम्हाला हसू येतं का बघा. एक माणूस मित्राला सांगतो, अरे मित्रा काय सांगू, माझ्यावर आज काय प्रसंग आला. सकाळीच म्हणला, तू जवळचा मित्र आहेस म्हणून सांगतो तुला, सांग बरं म्हणला.
म्हटलं मी सकाळी निघालो मॉर्निंग वॉकला, आणि एका घरातनं एका सुंदर बाईने मला बघितलं, मीही तिच्याकडे बघितलं. तिने खून केली आहे की घरात. सकाळीच म्हणलं यार. मी गेलो तिच्या घरात, ती म्हणली शर्ट काढा की. सकाळीच म्हणलं. मी शर्ट काढला. बनियान काढा की. मला म्हणलं थंडीतही घाम फुटला, पण आता बाईची विनंती अमान्य कशी करणार. बनियान काढली. म्हणलं पॅन्ट काढा की. म्हणलं मला काही कळेना. मी पॅन्ट काढली. म्हणलं उभं राहिलो. तिने आवाज दिला, पिंट्या. घरातनं पोरगा पळत आला. ती म्हणाली, हे बघ दूध नाही पिला तर असा दिसशील पुढं. मी जेव्हा मुंबईत आलो त्यावेळेचाही बराच काही भाग सांगितलेला आहे, पण तो खरं तर मी नेहमी असं म्हणतो की स्ट्रगल हा शब्द तसा मला चुकीचा वाटतो. कारण आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रासाठी धडपड करत असतो, त्यासाठी मग आपण स्ट्रगल कशाला म्हणायचं त्याला. आपण आनंदानेच करत असतो ना तो. म्हणून मी त्या कालखंडाविषयी बोलताना नेहमी विनोदी बोलतो. मला काही त्यातलं दुःखद भाग मांडून कोणाची सहानुभूती मिळवावीशी वाटत नाही. मी आमदार निवासात राहायचो. त्याचं कारण काय, मला राजकारणात जायचं म्हणून नाही, तर आमदार निवासात फुकटात राहता येतं हे त्यातलं महत्वाचं कारण. आमदार साहेबाची चिठ्ठी घेऊन जायची बस, आणि आमदार निवासात राहायचं. तपासणीला आले की त्या तारखेवर बोट ठेवून फक्त म्हणायचं हे काय सकाळी झालं. नंतर तेही कळू लागलं की वर तारीखच लिहायची नाही. नंतर त्या आमदार निवासातल्या लोकांना कळले हे इथंच राहतात, ते ओळखीचे होतात. नंतर लिफ्ट पण आता आपल्या दररोजच पाहत असतो ना, हे ते येतं जातं पोरग इथंच राहतं. तेही म्हणतात राहू द्या, त्यांना काय आमदाराला अडचण नाही तर आपल्याला कशाला. तुम्ही असा आमदार निवासात राहत होतो. तिथून जवळ एक NCPA नावाची संस्था, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, तर तिथे आमचे वामन केंद्रे सर काम करायचे, जे आता दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयात NSDचे डीन म्हणून रिटायर्ड झाले. तो वामन केंद्रे सर तिथे होते. तेव्हा एक दिवस मला म्हणले, अरे काय रे तू त्या आमदार निवासात पडीक बसलेला असतोस, इथे NCPAच्या लायब्ररीत येऊन वाचन करत जा, तुझी अक्कल तरी वाढेल. म्हणलं सर माझ्याकडे पैसे नाही तिथली फी भरायला. अरे ते म्हणले वार्षिक वर्गणी 25 रुपये, तुला नाही जमलं तर मी भरत जाईन, वाचायला तर ये. म्हणलं हरकत नाही, आपल्याला काय, आमदार निवासात बसतो तिकडं बसत जाऊ. मी NCPAच्या लायब्ररीत गेलो. लायब्ररी पहिल्याच दिवशी मला आवडली. अशा मोठ्या काचांच्या खिडक्या, बाहेर समुद्र दिसतोय, मऊ मऊ सोफे बसायला, थंडगार एसीचं वातावरण, आणि गोरेपान सुगंधित माणसं वाचत बसलेल्या. क्या बात है यार. आता सगळे वाचतायत म्हणून मी एखादं जाडजूड इंग्रजी पुस्तक घेऊन बसायचं. कोण बघते वाचते का नाही, पान पलटत राहायचं फक्त. आणि इथे आठ्या पाहिजे. मी आपल्याला खूप समजतंय, तो गाभा कळतोय. मधनं आधनं हलकेच उद्गार काढायचे. एक दिवस मला तहान लागली म्हणून मी खाली आलो. मी बघितलं हे आपलं असं डायस असंच मशीन होतं, आणि ह्याला फक्त एक असा पाईप होता. माझ्या आधीचा माणूस पाणी पिऊन गेला, त्याने ग्लास ठेवला, नंतर माझा नंबर. मी ग्लास धरला तर पाणीच येईना. अरे म्हणलं ही काय भानगड आहे. तर मास्तर म्हणायचे एखादी गोष्ट कळली नाही, लॉजिकल विचार करायचा. आमच्या लॉजिकची बोंब. म्हणजे आबुराव आणि बाबुराव असतात. बाबुरावला प्रश्न पडतो हे लॉजिकली काय विचार आहे, ते आबुरावकडे जातात. आबुराव हे लॉजिकल विचार म्हणजे काय भानगड आहे, तुम्हाला लॉजिक माहिती नाही. शपथ माहिती आहे. बरं तुम्हाला उदाहरणासहित सांगतो. सांगा बरं, तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का? आहे. याचा अर्थ तुमचं लग्न झालेलं आहे. कस काय?
तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे म्हणजे त्यात मळके कपडे घालणार कोणतरी असेल, सर्फची पावडर पाणी घालून खांगाळणार कोणतरी असेल, ती वाळत घालणार कोणतरी असेल, आणि तुम्ही तर घरकाम करीत नाही म्हणजे हे करणारी एखादी बाई असेल, आणि ती बाई तुमची कोण असेल? बायको असेल. म्हणजे तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे. याच्यावरनं मी लॉजिकल विचार केला, तुमचं लग्न झालेलं आहे. आईला हसते मी, उगो परेशान झालो. लॉजिक सोपं आहे. बाबराव निघाले. वाटेत तात्या भेटले, ते सहकुटुंब 3 लेकरं बायको घेऊन कुठेतरी चालले होते मार्केटिंगला. यांनी त्यांच्यावर केला प्रयोग, तात्या तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का? तात्या म्हणले नाही गड्या. आयला म्हणजे एवढे लेकरं झालं तर लग्न झालं नाही तुमचं? आमच्या लॉजिकची अशी बोंब. तेवढ्यात मला चाहूल लागली दुसऱ्या माणसाची, म्हणून मी नाही रोक तेरी माँ का रोक रोक असं करत. आणि मुंबईत कोणी कुणाच्या भानगडीत पडत नाही, त्यामुळे लोक बाजूला व्हायचे ना, आम्ही आपलं बाहेर. यांचं काहीतरी आहे भानगड. बाहेर गेलं की बेल्ट लावायचं आणि आपलं निघाली चालत स्ट्रगल करायला. जाता येता असे उद्योग. पण ह्या विनोदाने जगणं शिकवलं. या विनोदाने आयुष्यामध्ये आपण कधीही कुठल्याही संकटाला सामोरं जायचं कसं ह्याविषयीचं भान आणि ज्ञान दिलं. कधी कुणी समोरचा दुःखी असेल तर त्याला आपण हसवलं तर त्याच्या इतकं चांगलं काम कुठलं असेल असं मला वाटतं. याच्या मागची प्रमुख प्रेरणा मी तुम्हाला सांगेनच. पण आता कसं आहे की विनोदी नट म्हणून काम काय असतं. आता बऱ्याच चित्रपटांचे पोस्टर दाखवले, त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच चित्रपटांमध्ये चिमटे काढून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ते चिमटे काढून म्हणजे काय, कुणाला न दुखवता आपल्याला विनोदातनं ते सांगता येतं का? असं विनोदी कलाकाराचं काम काय असतं. म्हणजे एकदा एका राज्यामध्ये एक टेलर असतो आणि तो कुणाचेही कपडे 2 दिवसात शिवून देतो अशी त्याची ख्याती पसरते, आणि होता होता ती राजापर्यंत पोहोचते राज्याच्या. राजा म्हणतो अच्छा 2 दिवसात शिवतो, आपणही जाऊ त्याच्याकडे. मग एक दिवस राजा सगळं लटांबर घेऊन येतो. याला राजा दिसतो येताना, तर याला वाटतं कुठेतरी राजाची मिरवणूक चालली असं. हाही दुकानाच्या बाहेर येतो, तर राजा थेट त्याच्याकडे चालत येताना दिसतो. तेव्हा तो घाबरतो, म्हणतो आपण काय केले. तो राजा येतो त्याच्या दुकानात, आणि का रे तू 2 दिवसात कपडे शिवतोस कोणाचे? हो महाराज तेवढी कला मी. मग माझ्या अंगावरचा हा गाऊन बघ, 2 दिवसात असा गाऊन मला शिवून पाहिजे. तो म्हणतो महाराज मी प्रयत्न करू. नाही जमलं नाही 2 दिवसात तर तुला संध्याकाळी चौकात फाशी देईल 2 दिवसांनी. बरं म्हणतो. राजाची माप बिप घेतो, राजा जातो. आता 2 दिवस राजाने आपल्याकडे गाऊन शिवायला टाकलं हे सांगण्यातच जातात. कुणी आले की या ना अण्णा काय गडबड, बसा राजे साहेब आलते बरं माझ्याकडे गाऊन शिवायला. 2 दिवस गेले. 2 दिवसांनी येतो राजा फौज पाट घेऊन. ह्याला मरण दिसायला लागतं समोर. म्हणतो आता आपण मरतोय, घरच्यांचा नीट निरूपही न घेता आलो म्हणतो आपण. आणि राजा जवळ येतो तशी त्याला एक युक्ती सुचते, आणि तो म्हणतो महाराज तुम्ही एकटेच या म्हणतो दुकानात. राजा म्हणतो बर, बाकीच्यांना थांबवतो येतो. का रे शिवला का गाऊन? हो महाराज 2 दिवस मी जेवलो नाही झोपलो नाही, फक्त हा गाऊन शिवला, आयुष्यात पुन्हा असं माझ्याकडनं काम होणार नाही म्हणतो. महाराज म्हणतो काय एवढं केलंस, काय असं वैशिष्ट्यपूर्ण गाऊन शिवलं? काय वैशिष्ट्य? ज्या माणसानं आयुष्यात एकही रुपया खाल्ला नाही, जो कधीच खोटं बोलला नाही, त्यालाच दिसतो गाऊन महाराज. महाराज म्हणले कुठे गाऊन? हे काय टेबलवर? टेबलही नसतो आणि गाऊनही नसतो. राजा म्हणतो चांगला गाऊन शिवलं. प्रधानजीला बोल, प्रधानजी या काय गाऊन शिवलाय? आणि प्रधानजी म्हणतात कुठे गाऊन? नाही जो कधी खोटं बोलला नाही, ज्यांनी 1 रुपया खाल्ला नाही त्यालाच दिसतो. महाराज कसला जबरदस्त गाऊन. राजा म्हणतो तिकडं कुठे भिंतीवर? इथे टॅबलावर. तुम्ही म्हणतो हा तर खासच आहे मोरपिशी कलरचा, चांगला गाऊन आहे. सगळे दरबारी म्हणतात महाराज असा गाऊन आम्ही कधीच पाहिला नाही, टेलरला चांगलं बक्षीस द्या. टेलर हात जोडतो म्हणतो महाराज तेवढंच करू नका, माझी एकच विनंती, हा अंगातला गाऊन काढा, हा गाऊन घालून राजवाड्यापर्यंत जा. विनोदी कलावंत एवढंच करतो की समाजामध्ये
ज्या ज्या आपल्याला वाईट गोष्टी दिसत आहेत, ज्यावर टिप्पणी करायची, ज्यावर भाष्य करायचे, जसं पाटीलताईंनी सांगितलं की कायद्याचं बोला या चित्रपटामध्ये त्या न्यायव्यवस्थेवरचं भाष्य आहे. त्यामध्ये एक फार महत्वाचं वाक्य आहे, शिकलेल्यांना सुशिक्षित करण्याची गरज असणं हीच या देशाची खरी समस्या आहे. आणि हा विनोद याची प्रेरणा आली कुठून? तर पु ल देशपांडेंचं एक हसवणूक नावाचं पुस्तक आहे. त्या हसवणूकच्या प्रस्तावनेत पुलंनी फार छान वाक्य लिहिलंय. जन्म आणि मृत्यू या दोघांच्या चिमटीत पकडून नियतीनं आपली चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की आपल्याशी आपुलकीनं वागणाऱ्यांना हसवण्यापलीकडे आपण काय करू शकतो. आपल्या सर्वांना हसवता येतं आपापल्या पद्धतीनं. आपण एखादा आपल्या ग्रुपमध्ये विनोदी माणूस असला की आपला ग्रुप खूप नेहमी ऊर्जावान राहतो आणि छान राहतो. तो मस्त हा आला की मजा येते यार, तो हसवत राहतो आपल्याला. ते हसवत राहणं ही खरी गरज आहे. या कोविडच्या कालखंडाने आपल्याला शिकवलं की ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद ह्याच्यानंतर विनोद हे सुद्धा महत्वाचं औषध आहे. आणि ते औषध आपल्या सगळ्यांना दररोज घेणं गरजेचं आहे. मनापासून खळखळत हसत राहणं महत्वाचं. काही कारणानिमित्त आपण हसलो की आपल्यातली निगेटिव्हिटी जाते, हे तर तेवढंच खरं आहे. या विनोदाविषयी मी एवढंच म्हणेन, म्हणजे मला माहित नाही मी किती वेळ बोललो, व्याख्यानाचा वेळ मला वाटतं पुरेसा झाला असेल, पण एक शेर सांगून मला या व्याख्यानाचा शेवट करायला आवडेल. ना हमें बनना है इक्का ताश का, ना हमें बनना है इक्का ताश का, ना बनना है बादशाह बेगम का. ना हमें बनना है इक्का ताश का, ना बनना है बादशाह बेगम का. हमें जोकर ही रहने दो, जिसके साथ रहेंगे बाजी पलट देंगे. मला आज या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी महानगरपालिकेच्या सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि माझं हे मनोगत थांबवतो. जय जवान जय किसान. ठिकाणी मेजवानी दिलात, खूप खूप धन्यवाद सर.